आज आपण चर्चा करणार आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जो गणपती बाप्पाच्या आरतीमधील फोटो व्हायरल होतो त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आपलं कॉन्स्टिट्यूशन काय सांगते, आपली पॉलिटिकल सिस्टीम काय, आपलं कल्चर काय, हिस्ट्री काय. आणि आपण त्याच पद्धतीने वेगवेगळे टर्म्स समजून घेणार आहे, सेक्युलरिझम आणि सेपरेशन ऑफ पॉवर्स, की जे ह्या फोटोवर वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या पद्धतीने टीका केली जाते. मी काही व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये सिनियर ॲडव्होकेट जे सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडून पण जोरदारपणे टीका केली जाते की याच्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर्सला धोका मिळतो आहे, ज्युडिशरीची इंडिपेंडन्सी खत्म होणार वगैरे अशा पद्धतीने क्रिटिसाइज केले जाते. आणि सेक्युलरिझमच्या मॉडेलला धक्का लागतो आहे का, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या विषयांना स्पर्श करणार आहे. तर चला जाणून घेऊ काय हा विषय. आपण पाहिलं की त्या फोटोमध्ये CJI आणि PM दोघं पण आरती करतायत वगैरे. आता मला सांगा, आर्टिकल 25 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं की ते इंडिव्हिज्युअलबद्दल सांगतं की तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही श्रद्धा ठेवू शकता, पूजा अर्चा करू शकता, प्रत्येकाला फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ रिलिजन आहे, आर्टिकल 25 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि आर्टिकल 27 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं की स्टेटचं रिलिजनच्या बाबतीत कसं बिहेवियर असेल त्याच्याबद्दल सांगतं. आणि त्याच्यामध्ये सांगतं की स्टेटनं प्रत्येक रिलिजनला इक्वली ट्रीट केलं पाहिजे, इक्वली प्रमोट केलं पाहिजे, कुठल्याही पर्टिक्युलर रिलिजनला स्टेटनं प्रमोट नाही केलं पाहिजे. आणि स्टेटचं कुठलं रिलिजन पण नसणार आहे, हे आर्टिकल 27 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन सांगतं. आता इंडियन जी पॉलिटिकल सिस्टीम आहे ते पॉझिटिव्ह सेक्युलरिझममध्ये बिलीव्ह करते, ना की निगेटिव्ह सेक्युलरिझममध्ये. इंडियाचं पॉलिटिकल सिस्टीम पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आहे मध्ये बिलीव्ह करणार आहे. आणि वेस्टचं पर्टिक्युलरली फ्रान्सचं जे सेक्युलरिझमचं मॉडेल आहे तर ते निगेटिव्ह सेक्युलरिझममध्ये बिलीव्ह करतं. म्हणजे स्टेटचं कुठलं रिलिजन असेल, सिटिझननी कुठलंही रिलिजनचे सिम्बॉल्स वेअर करायचे नाहीत अशा पद्धतीनं. आणि त्याच्या मागे ती पार्श्वभूमी पण आहे. युरोपमध्ये काय झालं होतं की चर्चचा म्हणजे रिलिजनचा त्या पूर्ण पॉलिटिकल सिस्टीममध्ये एवढा कंट्रोल होता की त्याच्यामुळं मध्ययुगीन काळामध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी चर्च करून केल्या गेल्या. त्याच्यामुळे प्रोटेस्टंट मुवमेंट उदयास आले आणि प्रोटेस्टंट मुवमेंटनं तो चर्चची जी सुप्रेमसी होती ती उलथवून लावली. आणि त्याच्यामधून ते ठरलं युरोपमध्ये की इथून पुढं चर्चला आपण पॉलिटिकल अफेअर्समध्ये, पॉलिटिकल सिस्टीममध्ये इंटरफेअर करू द्यायचं नाही. आणि तिथून सेक्युलरिझमच्या मॉडेलचा उदय झाला आणि सेक्युलरिझम वर्ल्ड जगभरामध्ये पसरला. हे अशा पद्धतीनं सेक्युलरिझम म्हणजेच रिलिजनला स्टेटपासून लांब ठेवण्यात आलं. आणि आपलं काय तर पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आहे. आता जर महात्मा गांधींचं एक वाक्य बघितलं किंवा त्यांच्या जीवनाचं पूर्ण सार बघितलं तर त्यांनी नेहमीच त्यांचं वाक्य होतं की रिलिजन आणि स्टेटला एकत्र ठेवलं पाहिजे. रिलिजनला त्यांनी इथिक्सच्या सेन्समध्ये यूज केलं होतं, रिलिजनला स्टेटपासून लांब करू नये असं त्यांचं नेहमीच म्हणणं होतं महात्मा गांधीचं. तर हे अशा पद्धतीनं होतं की कसं आपलं मॉडेल आहे सेक्युलरिझमचं ओव्हर इंडियामध्ये. आता ह्याच्यामध्ये एक प्रधानमंत्री आणि CJI हे दोन जरी व्यक्ती दिसत असले तरी ते प्रधानमंत्री एक्झिक्युटिव्हचे सुप्रीम लीडर आहेत आणि हे ज्युडिशरीचे सुप्रीम प्रोमिनंट पर्सन आहे. कोण? धनंजय चंद्रचूड. तर त्या दोन व्यक्तीमधील भेटीसंदर्भात पण चर्चा होते की जेणेकरून सेपरेशन ऑफ पॉवर्सला धक्का लागतो आहे का. तर मला याच्यातून सांगायचं आहे की आपलं जे इंडियन पॉलिटिकल सिस्टीम आहे ते एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीच्या मध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर्स नाही, जे USAचं आहे. तर आपले जे पॉलिटिकल सिस्टीम आहे तर ते दोन्हीही ह्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये जे सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे त्याच्यामध्ये पोरस बाउंड्रीज असायला पाहिजे, अशा पद्धतीचं आपलं पॉलिटिकल सिस्टम आहे. त्याच्यातून हे समजतं की ह्याच्यामध्ये काही धक्का लागलेला नाही वगैरे काय नाही. आणि अजून काही लोकांकडून क्रिटिसाइज केलं जातं की ज्युडिशरीची इंडिपेंडन्सी खतरेमध्ये आले, आता खत्म होणार का. तर मला सांगायचं की जर इंडिपेंडन्सी खत्म व्हायचीच असेल तर कोणी कशाला एवढं प्रकाश होतं देऊन व्हायरल करेल. खत्म व्हायची असेल तर मागच होईल. हां, अशा पद्धतीने. तर हे चर्चा खूप झाली ह्या फोटोची, ह्या सगळ्या विषयांवरनं. तर मला हे सांगून द्यायचं की नेहमी कुणीतरी भेटलं ज्युडिशरीमधल्या वेळेला नेहमी आपण असं निगेटिव्ह का चर्चा करायची, असं पॉझिटिव्ह पण चर्चा करायला पाहिजे. गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये आरतीमध्ये जर दोन लोक भेटत असतील, एक्झिक्युटिव्हचा सुप्रीम माणूस जर भेटत असेल आणि ज्युडिशरीमधला सुप्रीम माणूस भेटत असेल, काहीतरी पॉझिटिव्ह घडेल.
कोलिजियममध्ये ट्रान्सपरन्सी येईल, कोलिजियमसारखा विषय मार्गी लागेल, ज्याच्यामध्ये दोघांचं पण कोलॅबरेशन होईल, काहीतरी कोऑपरेशन मिळेल आणि काहीतरी नवीन उदय असेल. त्याच पद्धतीने सिटिजनच्या जस्टिस संदर्भात चांगलं कसं त्यांना ॲक्सेसिबल जस्टिस करता येईल ह्या संदर्भात चर्चा होईल. त्या गोष्टींना बूम मिळेल असं चर्चा करायला पाहिजे, ना की इंडिपेंडन्स ज्युडिशरीची इंडिपेंडन्सी खतऱ्यामध्ये आले अशा निगेटिव्ह गोष्टींना चर्चा करण्यापेक्षा, असं मला वाटतं. कारण हा गणपती बाप्पाचा उत्सव आहे. हा उत्साह आणि सकारात्मकता याचा हा गणपती बाप्पाचा उत्सव प्रतीक आहे. तर अशा पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे. आणि नेहमी आपण प्रोफेशनल स्पेअरमधूनच नाही बघायला पाहिजे, कधी कधी आपण पर्सनल स्पेअरमधनं पण बघायला पाहिजे, की शेवटी त्याच्यामध्ये एक माणूस आहे दोघांच्यामध्ये आणि ते गणपती बाप्पाच्या आरतीला भेटले असतील, आले असतील आणि तो फोटो टाकला असेल सोशल मीडियावर आणि झाला असेल व्हायरल. असं आपण सहज घ्यायला पाहिजे, पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे, असं मला ह्या व्हिडिओतून सांगायचं आहे. धन्यवाद.